स्वामींचा अनुभव मला बोलतात ना, ते ऐकलं होतं फक्त, की स्वामींच्या आशीर्वादाने जॉब लागला. खरंच मी आता अनुभव पहिल्यांदा घेतला मी स्वामींचा. एका महिनाभराच्या आत रिझल्ट लागला मला अक्कलकोटला गेल्याच्या नंतर. मी तुम्हाला अक्षरशः सांगतो ना, जेव्हा त्या कंडिशनमध्ये कारण माझ्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते तेव्हा, आणि मी चहा प्यायला गेलो, माझ्या लक्षात नाही, मला वाटलं असेल अकाउंटमध्ये पैसे, तिकडे चहा पिलो आणि माझ्या अकाउंटला पैसे तर म्हणलं तर लक्षात आलं, अरे 2च रुपये आहेत म्हणून. मला एवढी लाज वाटली. मी म्हटलं काय, मला खरंच डोळ्यातून पाणी आलं माझ्या, की 2 रुपये माझ्या अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर मला स्वामींनी बोलून घेतलं आणि मग स्वामींना मी जे मागितलं स्वामींनी आज मला दिलं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मित्रांनो, आज स्वामी आणि आई आपल्या आयुष्यामध्ये इतके महत्त्वाचे आहेत ना. मी खरंच तुम्हाला माझा एक अनुभव, आत्ता गेल्या महिन्यातला अनुभव मी तुम्हाला सांगतो. काही लोकांनी बरेच दिवस झाला माझे व्हिडिओज पण पाहिले असेल, मी स्वामींच्या मठाबद्दल किंवा मग स्वामींवर लोक जे पैसे कमवतात त्याच्यावर मी बोलत आलो. पण तो अनुभव मला कधी आला माहिती आहे, जेव्हा मी अक्कलकोटला गेलो होतो आता गेल्या महिन्यामध्ये. आणि मी अक्कलकोटला का गेलो ना, मला तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगायची, की मला स्वामींचा अनुभव काय आला. मी एक जॉबलेस मुलगा होतो. आता मी तुम्हाला जे आहे ते सांगतो. मी जॉबलेस मुलगा होता. आता मी कामावर जातोय, रुजू झालोय. पण मी जेव्हा जॉबलेस होतो आणि त्याच्यानंतर मला जॉब कसा लागला आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर कसा झाला, या सगळ्या आत्ता या गेल्या 2 महिन्यातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. सगळ्या गोष्टी या खऱ्या आहेत. आणि मला गेल्या तुम्ही आठवड्यापासून बघताय मी व्हिडिओ बनवत नाही, कारण मी कामावर जातोय. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापूर्वी माझं यूट्यूब करिअर हेच चालू होतं. मराठी बोलू या यूट्यूब चॅनलवर मी बोलत होतो, तुमच्याशी गप्पा मारत होतो. आणि फक्त यूट्यूबवरून माझं काही घर चालत नव्हतं. घरात मध्ये एक मुलगा आहे लहान, माझा 1.5 वर्षाचा, बायको आहे, आई आहे, वडील आहे, आणि स्वतःचं घर नाही आहे, भाड्याचं घर आहे. आणि त्याच्यामुळे घराचं भाडं 8-8 हजार रुपये भाडं मला द्यायचं असतं. घर चाललं पाहिजे, सगळी घराची जिम्मेदारी माझ्यावर होती. आणि माझा जॉब सुटला होता 1 वर्षापासून. आणि 1 वर्षापासून मी तुम्हाला खरंच सांगतो, स्वामींच्या आणि साईच्या आशीर्वादाने सगळं माझं घर नीट चालत होतं. महिन्याला मला यूट्यूबकडून पैसे मिळत होते. पण गेल्या 2 महिन्यामध्ये ना माझी एवढी कंडिशन डाऊन झाली होती, मला यूट्यूबकडून पैसे येणं बंद झालं होतं. आणि अचानक माझ्या डोक्यात असं झालं की नाही, बस झालं, आता काम करावं. कारण 2 वर्ष आधी मी जेव्हा कामाला होतो ना, ज्या कंपनीमध्ये मी फिल्म एडिटर म्हणून ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून काम करत होतो, आणि चांगलं चालू होतं माझं, मला चांगला पगार पण होता. आणि जेव्हा व्हिडिओ सुरू केले होते मराठी बोलूवर, आणि तेव्हा चांगलं दोन्ही चालू होतं, व्हिडिओज पण चालू होते आणि काम पण चालू होतं. आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी माझा पूर्ण डाऊनफॉल चालू होता. मी तुम्हाला अक्षरशः सांगतो ना, मध्ये मी तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं मला पैसे पाठवा, मला मदत करा. कारण हे जे व्हिडिओज मी बनवतो त्यात मला वेळ जातो, पूर्ण दिवस जातो अख्खा मी जेव्हा हा व्हिडिओ बनवत असतो. आणि त्याच्यामुळे काम करून ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही, हे शक्यच नाहीये. पण समाजात ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या आपल्याला लुटलं जात आहे, इतर सगळ्या ज्या विषय माझे मी तुम्हाला मांडतोय, त्या आजकाल लोकांना पण पटतात, लोक बघतायत, ते व्हायरल्स पण होतात व्हिडिओ. आणि ते कुणीतरी बोललं पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे काम जर का मी केलं तर मग कसं, आजकालच्या सामान्य माणसाने कामात अडकून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारवर असतील किंवा हे जे कर्मकांड करतात ना, हे जे असल्या गोष्टी करतायत, जे देवाच्या नावावर पैसे कमवत आहेत, जे आपल्याला देवाच्या नावाखाली लुटतात, यांच्याविषयी यांच्यावर बोलायला कोण नाही. आणि ते बोलण्यासाठी जो वेळ लागतो ना, तो वेळ खरंच जो जॉब करणारा माणूस त्याकडे नसतो. आता मी हे 2-3 व्हिडिओ बनवले स्वामींवर, आणि ते खूप व्हायरल झाले. व्हायरल ह्यासाठी झाले कारण मी जे बोलतोय ते लोकांना पटतंय. आता ह्याच्यावरून मी तुम्हाला माझा आता 2 महिन्याचा अनुभव सांगतो. जेव्हा मी जॉबलेस होतो, मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर माझं यूट्यूबवरून पण इन्कम काहीच जनरेट होत नव्हतं आता 2 महिन्यापूर्वी. आणि माझ्या डोक्यात आलं, यार बस झालं, आता यूट्यूब बंद करावं. लोकांसाठी बोलतोय आपण लोकांसाठी बोलून पण आपलं पण घर चाललं पाहिजे ना. समाज जागृतीचा विषय पण घेऊन आपण लोकांसमोर बोलू शकतो, त्यातून काय पैसे पण मिळू शकतात. पण मी तुम्हाला खरं सांगू का, यातून पैसे असे मिळत होते ना, माझ्यापेक्षा एखादा झोमॅटोवाला पण जास्त पैसे कमवत असतील. 10 ते 12 हजार रुपये मिळायचे. पण कसं आहे, घरामध्ये लहान मुलगा पण असायचा, त्याला पण सांभाळायला लागायचं. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमुळे मला जॉब करता येत नव्हतं. माझं सगळं करिअर मी यूट्यूबवर सोडलं होतं. पण मागच्या 2 महिन्यामध्ये पैसेच येत नव्हते. आणि मी ठरवलं, यार आता मग बायकोला बोललं की बस झालं, ती पण काम करत होती. आणि त्यानंतर मी ठरवलं की बस झालं, आता यूट्यूब वगैरे सगळं बंद करतो. कारण एक व्हिडिओज बनवायचा म्हटलं तर दिवस जातोय, त्यात कुठला व्हिडिओ चालला तर चालला, नाही चालला तर मग ते काहीच पैसे मिळत नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये असताना मला अचानक ना, माझा एक इव्हेंट होता पुण्याला, तिकडे मला इव्हेंटला जायचं होतं. माझ्या मित्राला, भावाला बोललो मी की आपण इव्हेंटला जाऊया. तर तो चालला होता अक्कलकोटला, आणि तो मला बोलला, एक काम करूया आपण, मी पुण्याच्या मार्गाने चाललोय, आपण आधी अक्कलकोटला जाऊया, येताना मग तुझा इव्हेंट कव्हर करूया पुण्याला. मी म्हटलं आता ह्याच्या आधी मी कधीच अक्कलकोटला गेलो नव्हतं, मला जायचं होतं. पण स्वामींचं बोलावणं होतं. माझ्या अकाउंटला 2,500 रुपये होते. पण कसं आहे, आता पुढे पण माझा खर्च होता, माझा मोबाईलचा रिचार्ज असेल, माझा वायफायचा रिचार्ज असेल, माझा काय बरं LIC होती, ह्या सगळ्या गोष्टी जाणार होत्या. पण मी विचार केला काय करू. बायकोला बोललं जाऊ की नको, माझ्याकडे पैसे आहेत. ती बोलली तू जा, तुला स्वामींचं बोलावणं आलंय ना. आई पण स्वतः बोलली की आहे ना, स्वामींना वाटतं ती नवस काहीतरी बोलत होती की ह्याला बोलून घ्या, ह्याला बोलून घ्या. आणि आई मला बोलली की मी स्वामींना बोलवती काहीतरी, याला बोलून घ्या, आणि आता माझं झालं ते झालं. म्हणून म्हटलं चला जाऊयात आपण. आणि मी गेलो तिकडे. स्वामींकडे गेल्याच्यानंतर मी स्वामींना तिकडे बसून, आपलं वटवृक्ष झाड आहे ना समोर बसायचं आहे ना जागा, तिकडे बसून मी फक्त एकच मागितलं, स्वामी खूप अडचणीमध्ये मी, ह्या यूट्यूबवरून काय पैसे मला जनरेट होत नाही, मिळत नाहीत. लोकांविषयी आजपर्यंत बोलत आलो, समाजाविषयी चांगल्या गोष्टी मांडत आलो. पण मला असं वाटतं रे कुठेतरी, त्याच्या आधी मी राजकारणाविषयी वगैरे बोललो होतो, व्हिडिओ बनवतो मी, स्वामींवर जे लोक पैसे कमवतात, कसे काय
नाही, तर त्या गोष्टींमध्ये मी काय पडलो नव्हतो कधी. आणि मग मी स्वामींना तिकडे बोललो, स्वामी मला आहे ना असं एक काहीतरी काम द्या जिथून माझी एक इन्कम जनरेटर आहे, माझी एक बोलता महिन्याची सॅलरी येत जाईल. आणि माझ्या डोक्यात होतं की चला काम 8 तासाचं केलं, त्यानंतर मग कसं की वेळ जो भेटेल तो एक व्हिडिओ बनवला जर इम्पॉर्टंट काय विषय असेल तर, आणि दोन्ही होईल, काम पण होईल व्हिडिओ पण होईल. जसं मी आधी 2 वर्ष आधी माझं जिकडे काम होतं ते सुटलं खरं, आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ सुरू केलं. तर माझं आधी चांगलं होतं आणि विचार यायचा मनामध्ये की यार मी काय अडाणी पण नाही, माझं चांगलं शिक्षण आहे, मला चांगलं एडिटचं माझं काम आहे, पण ते कुठे काम मला भेटत नव्हतं, काय माहिती काय होत होतं. आणि त्याच्यामुळे माझं फुल टाईम यूट्यूबचंच चालू होतं. आणि मी स्वामींना बोललो की स्वामी मला काम लागलं ना आता इथून गेल्याच्या नंतर, तर मला काम लागू दे, मी पहिला माझ्या पगारामध्ये तिकीट काढून माझ्या घरच्यांना पण, आईला पण घेऊन येईल, बायकोला पण घेऊन येईल. बायको अजून कधी गेलेली नाही, तर बायकोला पण घेऊन येईल. बायको मोठी स्वामी बघते. आणि माझा मुलगा जो झाला, मी याच्या अगोदर एका व्हिडिओत तुम्हाला सांगितलं, माझा मुलगा होण्याच्या मागे पण स्वामींचंच कारण आहे. ती माझी बायको स्वामी 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 करत होती माझा पोरगा जन्मेपर्यंत, आणि शेवटी ती नर्स पण बोलली बाबा तुझा स्वामी आला. ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनवर मी तुम्हाला व्हिडिओ येतो, तो क्लिक करून पहा. मग त्यानंतर घरी आलो मी 4 तारखेला, मला सुट्टे एप्रिलच्या 4 तारखेला मी घरी आलो. आणि त्याच्यानंतर कामं शोधायला मी सुरुवात केली. म्हटलं आपलं जे वेबसाईट वगैरे असतात त्याच्यावर टाकायला सुरुवात केलं, लिंक्डइन किंवा मग आपला जॉब हे वगैरे असे वेबसाईट असतात त्याच्यावर टाकायला सुरुवात केलं. आणि मला 1-2 ठिकाणून फोन पण आले. आणि ह्याच्या आधी पण मी टाकत होतो, असं नाही की नव्हतं टाकत, पण मला पॉझिटिव्ह असं रिस्पॉन्सच नव्हता. मग फोन यायला लागले, पण ते काहीतरी वेगळंच तेच चालू होतं. 1 महिनाभर माझा पूर्ण असाच गेला. आणि मग त्याच्यानंतर आत्ता एंडिंगला एप्रिलच्या मला एक काम लागलं, आणि जे माझ्या घराच्या बाजूलाच अगदीच. आणि तुम्हाला खरं सांगतो, आमची गावदेवी जी आहे ना, म्हणजे कुळदैवत आपले जे असते, दरवर्षी आम्ही ज्या गावदेवीच्या पूजेला जातो, म्हणजे ते मंदिर होतं तिकडं, आणि तिकडे आजूबाजूला जे राहत होती चाळ होती, ते चाळ SRAमध्ये त्याची बिल्डिंग झाली, आणि त्या बिल्डिंगमध्ये ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बिल्डिंगमध्येच मला आता काम लागलं आहे. माझ्या मनासारखं काम आहे, फिल्म एडिटिंगचं काम आहे. फक्त एवढंच आहे, ह्याच्यात वेळ नाही माझ्या कामामध्ये. सकाळी 10 वाजता जातो मी, आणि त्याच्यानंतर 8-8:30ला येतो. पण कधी कधी घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे इतर सगळ्या गोष्टी घरात सगळ्या असतात, तर व्हिडिओ बनवणं पॉसिबल होईल नाही होईल माहीत नाही, पण रविवारी मी व्हिडिओ बनवत जाईल. ह्याच्या आधी मी कुठेतरी माझं घर चालवं म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो, पण आत्ता मी याच्या पुढे समाज जागृत व्हावा, समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतात यासाठी म्हणून व्हिडिओ बनवत जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, हा स्वामींचा अनुभव मला बोलतात ना, ते ऐकलं होतं फक्त की स्वामींच्या आशीर्वादाने जॉब लागला. खरंच मी आता अनुभव पहिल्यांदा घेतला मी स्वामींचा. एका महिनाभराच्या आत रिझल्ट लागला मला अक्कलकोटला गेल्याच्या नंतर. मी तुम्हाला अक्षरशः सांगतो ना, जेव्हा त्या कंडिशनमध्ये मार्चमध्ये मी एका ठिकाणी माझ्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते तेव्हा, आणि मी चहा प्यायला गेलो, माझ्या लक्षात नाही, मला वाटलं असेल अकाउंटमध्ये पैसे. आणि त्याच्यानंतर मी चहा पिलो, आणि त्याच्यानंतर वडापाव खाल्ला, आणि माझ्या अकाउंटला पैसे तर म्हणणं तर लक्षात आलं, अरे 2च रुपये आहेत म्हणून. मला एवढी लाज वाटली, मी म्हटलं काय, मला खरंच डोळ्यातून पाणी आलं माझ्या की 2 रुपये माझ्या अकाउंटमध्ये. मग मी शेवटी बायकोला फोन केला, जीपे पाठवलं तिला, आणि तिला बोलला पेमेंट कर म्हणून. म्हणजे असे दिवस माझ्यावर या 2 महिन्यात आले. आणि त्याच्यानंतर मला स्वामींनी बोलवून घेतलं, आणि मग स्वामींना मी जे मागितलं स्वामींनी आज मला दिलं. हा जो प्रवास आहे ना मित्रांनो, खरंच मी तुम्हाला सांगतो, हॅट्स ऑफ यार. म्हणजे खरंच मानतो मी आता स्वामींना. आज मी रोळा आलोय. मला आता कसं आहे, थोडा हा महिना त्रास होईल, कारण कामावर लागल्याच्या नंतर लगेच सॅलरी काय मिळत नाही. हा महिना थोडासा त्रास आहेच मला, पण मला काही जरा पैसे पाठवत असतात. तुम्हालाही काय मदत मला पाठवाविषयी वाटली तर नक्कीच मला मदत तुम्ही करू शकता. मी माझा गुगल पे बारकोड नंबर तुम्हाला देतो, पण मी जबरदस्ती करत नाही. बघा कसं आहे माहिती आहे काय, बरेच लोक असतात ज्यांना मदत करायची असतं मला, आणि ते मला कॉन्टॅक्ट पण करतात समोरून की दादा मला जो बारकोड वगैरे दे. मी कधीच, मला पैसेच मागायला आवडत नाही, मी कधीच नाही मागितलं. कधीतरी असं एक परिस्थिती येते ना जेव्हा, यार खरंच यार पैशाची गरज आहे. आत्ता पण मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या अकाउंटला पैसे नाही आहेत, पण मी तरी पण एक विचार करतो, ठीक आहे चालतंय ते चालू देत, स्वामी मदत करतील. हे स्वामींवर माझा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मला आता ह्याच्या पुढे हे पण सुरू आहे. आता कामाला लागलो आहे. माझा आधी साई कर्मा NGO नावाचं माझा NGO पण आहे. ते आधी मी गरिबांना मदत करायचो, माझ्याकडं होईल ते करायचं. मला ते पूर्ण मी बांधील झालो होतो. मला यूट्यूबमुळे काहीच करायला जमत नव्हतं, कारण काम नव्हतं हातात, सॅलरी महिन्याची नव्हती. आता माझ्याकडे जे पैसे येतील, माझी महिन्याची सॅलरी असेल काय असेल, मी बोलतात ना माझ्या NGO पण सुरू करणार परत. तुम्हाला काय मदत करायची असेल तर नक्की जीपेद्वारे मदत करा. ही मदत मला जेवढी लागेल तेवढीच मी घेईल. बाकीची जे आहे ना, मी गरिबांना जे आजी मदत करत होतो ना, मी ते मी मदत करणार. आणि त्याच्या पण मी व्लॉग्स घेऊन येणार माझ्या कुणाल शिंदे यूट्यूब चॅनलवर. त्याच्यावर नक्की तुम्ही बघा. माझे पैसे तुम्ही पाठवलेले मी काय माझ्या खिशात सगळेच टाकणार नाही. जे मला काही लागतील ते माझ्या गरजेच्या वापरेल. आणि माझी सॅलरी आली त्यानंतर ती सॅलरीमध्ये ते माझे सगळे पैसे मी परत टाकून देणार आहे. तर तुम्हाला होईल तितकी मदत करा. आपल्या ह्या मदतीद्वारे आपण काय करू, जेवढे गरीब मुलं आहेत रस्त्यावर राहणारे वगैरे त्यांना आपण मदत करूया, ज्यांना खरंच काही खायला मिळत नाही. मी मध्ये माझा उपक्रम काय असायचा
की जे रस्त्यावरची मुलं आहेत त्यांच्यासाठी सण साजरा करणं म्हणजे पण मोठी गोष्ट असते. मग आम्ही लोक जाऊन त्यांचे सण वगैरे त्यांच्यासोबत साजरा करायचो. दिवाळी असेल, दसरा असेल, सगळ्या गोष्टी साजरा करायचो. याच्या पुढे मला ठरवलं मी आता प्लॅनिंग करायचं मला, तर तुम्हाला काही मदत करायची असेल नक्की मदत करा. आपण तुमच्याद्वारे तुमची मदत त्या लोकांपर्यंत पोहोचू. मी तुम्हाला स्वामी शपथ घेऊन वचन घेऊन सांगतो, या ज्या सगळ्या गोष्टी ज्या लोक करतात ते मी करणार नाही. मी मनापासून लोकांना मदत करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला शक्य असलं तर नक्की मदत करा मला. तर मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे. मला असं वाटतं की फक्त व्हिडिओज बनवून फक्त इतर गोष्टी करून नाही होणार. आता ग्राउंड लेवलला उतरून मला समाजकार्य पण करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही माझ्या टीममध्ये पण जॉईन करू शकता आणि तुम्ही मला मदतही करू शकता. बाकी हा स्वामींचा अनुभव मला खास करून तुम्हाला सांगायचा होता. आज मला कुठेतरी एक बळ मिळालं स्वामींकडून की मग कुणाल उभा राहा. आणि तिकडे स्वामींकडे गेल्याच्यानंतर मी ते व्हिडिओज बनवले की बाबा रे काय धंदा लावला आहे स्वामींच्या नावावर वगैरे. ते माझे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले, त्याचे पैसे मला चांगले मिळाले. त्याचे पण मी काही जे पैसे आहेत ते मी सोशल वर्कसाठी पण खर्च करणार आहे. आणि मला असं वाटतं जेवढं मी सोशल वर्क करतो ना त्यापेक्षा दुप्पट मला मिळतं. आणि हा माझा अनुभव आत्तापर्यंतचा, ते मी करत राहणार. मला असं वाटतं तुम्हीही तसंच करावं. तुमच्याकडून होईल तितकं तुम्ही स्वतः तुमच्या कामातून वेळ काढून लोकांना काहीतरी दान करा. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. मी सातत्याने सांगत आलो, तर तेच मला करायचं आहे. याच्या पुढे मला नक्की मदत तुम्हीही करा. माझ्या NGO साठी मी जे काम करेल त्या यापुढे. आणि माझ्या NGO मध्ये तुम्हाला जर का जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईनही होऊ शकता.